न्यूज 24/7 महाराष्ट्राच्या विशेष चर्चेमध्ये अंबड शहराचा विकास झाला आहे की नाही झाला आहे या संदर्भात आपण चर्चासत्र आयोजित केलेलं आहे। त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शिवप्रसाद चांगले हे गटनेते आहेत, ते देखील हजर झालेत। भाऊ, तुमचं देखील मी सहर्ष स्वागत करतो। त्यानंतर दीपक भैया ठाकूर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करतो। तसेच कुमार भाऊ रुपवते धन्यवाद शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करतो। खऱ्या अर्थाने आता विषय आहे की बाबा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। सगळे जे ते आपल्या तयारी आपल्या पक्षाच्या तयारीने लागलेले आहेत, पण यामध्ये कुठंतरी असं वाटतं आहे का की अंबड शहराचा विकास झाला आहे का? आता आपण जर बघितलं 35 वर्ष ही जी सत्ता होती अंबड नगरपालिकाची, ती काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात होती। त्यानंतर 9 वर्ष ही सत्ता भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात होती। थेट आपण जाऊ आता कुमार भाऊकडे। कुमार भाऊ, आवाज येतोय का? लगेच माझ्याकडे। बरं बरं, आता मला सांगा, खऱ्या अर्थाने अंबडचा विकास झालाय का? आवाज मला काय प्रॉब्लेम आहे? भाऊ, आवाज येतोय का? आवाज येतो का? आवाज हो येतोय बोला। खऱ्या अर्थाने अंबड शहराचा विकास झालाय का? झाला ना। झालाय का? हॅलो, ज्या मूलभूत गरजा अंबड असतात शहराचा विकास नाही, अंबड शहराचा नाही, नगरसेवकांचा विकास झालाय आणि चांगला झालाय। कसं कसं आपण अंबड शहराचा विकास हा कशा पद्धतीने झालाय? गुत्तेदारी ना आणि बोगस कामं करून जास्तीचा विकास झालाय। अच्छा, सगळे गुत्तेदारांनी सगळे काम बोगस केले। गुत्तेदार नगरसेवकच आहेत, नावाला एजन्सी आहेत, पण ओरिजिनली गुत्तेदारच नगरसेवकच गुत्तेदार आहेत। स्वतःचा विकास करून घेतलाय बिचाऱ्यांनी। अच्छा, आणि त्याचा तोच विकास म्हणतात। बरोबर, आपण जाऊया शिवप्रसाद चांगले साहेबाकडे। साहेब, आता त्यांनी सुद्धा सांगितलं की बुवा हा विकास खऱ्या अर्थाने जर आपण बघितला, हा नगरसेवकाचा विकास झालेला आहे, अंबड शहराचा झालेला नाही म्हणून। कुमार भाऊ म्हणतात त्यात खूप तथ्य आहे। मागील 9 वर्षापासून अंबड नगर परिषदला पूर्णपणे गुत्तेदाराने विळखा घातलेला आहे। आणि नगरपालिका ही सामान्य नागरिकांसाठी राहिलेली नाही, ती फक्त आता गुत्तेदारासाठी राहिलेली आहे। अंबड शहरामध्ये तुम्ही जर बघत असाल, सगळे निकृष्ट दर्जाचे कामं मागच्या काळात झालेले आहेत। रस्ता फुटून जाणे असेल, आणि दुर्दैवाने या सगळ्या लोकांनी आता भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये अंबड नगर परिषद होती, त्यांचे नगराध्यक्ष त्यांचे होते, भारतीय जनता पार्टीचेच आमदार होते, भारतीय जनता पार्टीचेच खासदार होते, राज्य शासन देखील भारतीय जनता पार्टीच होतं आणि केंद्र शासन देखील भारतीय जनता पार्टीच होतं। परंतु दुर्दैवाने ह्या सगळ्या काळामध्ये अंबड शहराला असं भरीव असं काही मिळालेलं नाहीये भाऊ, आणि ह्या सगळ्या काळामध्ये अंबड शहराला पाहिजे तसा एक मोठा प्रोजेक्ट मिळाला नाही, किंवा अंबड शहराला हे सांगू शकतील असं एक सिंगल काम सुद्धा नाहीये। रस्ते केले तर ते सगळे कच मध्ये आणि मातीमध्ये केले, ते सगळे रस्ते वाहून चाललेत, फुटून चाललेत, ते सगळं सिमेंट आज हवेत उडत आहेत। अंबडच्या बाजारपेठमध्ये तुम्ही बघा, सगळ्या पद्धतीने धूळ, आणि व्यापाऱ्यांना एवढा मोठा त्रास या सगळ्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा या लोकांमुळे झालेला आहे की प्रचंड लोक आज त्रस्त आहेत। हाल अंबड शहराच्या नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर या लोकांच्या दृष्टिकोनामुळे आज होत आहेत। बरं भाऊ, आता दीपक भाऊ आपल्यासोबत जोडलेले आहेत, त्यांनी आता जे आरोप केलेत ते भारतीय जनता पार्टीची सत्ता होती, 9 वर्षामध्ये असा जे काही विकास झालेला नाही म्हणून जे काही गुत्तेदाराच्या मार्फतीने काम केलेले असं देखील आरोप होत आहे। दीपक भाऊ। मंगेश भाऊ, ऐकू येतं का? हो हो, येतं येतं, बोला भाऊ। मंगेश भाऊ, याच्या अगोदर 10 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राजेशजी टोपे हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते। 17.5 वर्ष ते पालकमंत्री होते। मग अंबडचा विकास काय झाला?
आपले भैयासाहेब त्यावेळेस अंबडचं प्रतिनिधित्व करीत होते. मग त्याच्यानंतर 10 वर्ष त्यांनी, आता 10 ते 15 वर्ष त्यांनी घनसावंगीचं प्रतिनिधित्व केलं. मग त्यांनी हा विकास कुठं घडून आणला, हा माझा त्यांना सवाल आहे. पण नक्कीच आमची दीपक जी भैया, मी सत्ता उत्तर होती देतो आता, याचं. आता आमची जी भैया. सत्ता होती, आमची भैया. सत्ता आता ऐकून घ्या ना, मी एक ऐकलं मिनिट ना बोलू द्या, सगळ्यांचं. बोलू दे त्यांना, बोलू द्या. मी ऐकलं ना सगळ्यांचं, दोघांचं बोला, ऐकलं, बोला, मला बोला. बोलू द्या ना. हो बोला भैया. आमची जी 10 वर्ष, आता 10 वर्ष झाली, 11 वर्ष झाली सत्ता आहे. 5 वर्ष आमची सत्ता होती नगर परिषद मध्ये, पण आता 4 वर्षापासून प्रशासक आहे. 4 वर्षापासून प्रशासक आहे. पण आम्ही जे विकासाचे कामं केलेले असतील, मग ते रस्त्याचे असतील, नालीचे असतील, आत्ताच आमदार साहेबांनी 138 कोटीची पाणी पुरवठा योजना पैठण ते अंबड ही स्वतंत्र व्यवस्था चालू केली. अजून ईदगाह असेल, कब्रस्तानचे कंपाऊंड वॉल असतील, हे कधीच काँग्रेस राष्ट्रवादीने ढोकून नाही बघितलं त्यांच्याकडं. फक्त मतं घेण्याचा त्यांचा विचार असतो. असा माझा तुम्हाला प्रश्न आहे. आता मला दीपू भैया सांगा, जे बोला मंगेश भाऊ. पाणी पुरवठा लाईन आणली तुम्ही म्हणताय, आज 12 MLD पाणी अंबड शहरासाठी सुद्धा उपलब्ध करून दिलंय, पण खऱ्या अर्थाने अंबड हा. शहराची घशाची कोरड कमी झाली आहे का? त्यांना पाणी मिळतंय का? हा? नाही, आपली पाणी पुरवठा योजना ही मंजूर झालेली आहे. काय निवडणुकीच्या तोंडावर का? टेंडर होणं आहे, आणि आता ह्या निवडणुकीच्या तोंडावर का भैया? ह्या निवडणूक वर्षभरात आल्यावरच ती कसं चालू काय होईल. आश्वासन? 9 वर्ष हा? काय करत होते आपली भारतीय जनता पार्टी? नाही, आता ती 9 मंजूर वर्ष झाली ना. 9 वर्ष फक्त त्यावेळेस- गुत्तेदारीचेच कामं केले ना. ज्या वेळेस आपण पैठण ते जालना पर्यंत पाणी पुरवठाची लाईन झाली, त्यावेळेस ज्यावेळेस 2014ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, आमदार नारायण कुचे यांनी ती योजना कशी, त्याच्यातून पाणी कसं भेटेल आपल्याला, ही मुख्यमंत्र्यांकडून पत्र घेतलं त्यांनी. त्यावेळेस ते आपल्याला पाणी भेटलं. तोपर्यंत आपल्याला पाणी भेटत नव्हतं. भैया बोलू का या संदर्भात मी? हो हो बोला 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 बोला. जायकवाडी जालना पाणी पुरवठा योजना ही ज्यावेळेस कार्यान्वित झाली, त्यावेळेस ही अंबडून ज्यावेळेस गेली, ऑलरेडी अंबड नगरपालिकेला पाणी मिळालेलं होतं, आणि तत्कालीन गव्हर्नमेंट पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री असताना अंबड शहराला जायकवाडी जालना पाणी पुरवठा योजनेतून पाणी देण्यात यावं, या पद्धतीचा एक ठराव पारित करण्यात आला होता. कॅबिनेट मिटिंगच्या मिनिट सुद्धा त्या संदर्भातले पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळातले होते, आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळातच अंबड शहराला पाणी देण्याचा निर्णय झाला होता. 4 MLD. फक्त पाणी ते विकत द्यायचं का ते पाणी ह्या योजनेतून अंबड शहराला द्यायचं, ह्या पद्धतीचा ठराव किंवा ह्या पद्धतीची मंजुरी बाकी होती. निलेश पोद्दार हे जे डेस्क ऑफिसर होते, या निलेश पोद्दार त्यावेळेस पाणी पुरवठा विभागाचे डेस्क ऑफिसर होते, त्यांच्या सहीनी अंबड शहराला पाणी मिळण्याचं हे मंजुरी ऑर्डर माझ्याकडे आज देखील आहे. आणि त्यावेळेस सुद्धा त्या मंजुरी ऑर्डर मध्ये सुद्धा तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या शिफारस पत्रावर या सगळ्या मंजुरीचे आदेश झालेले आहेत. यांचे सुद्धा माझ्याकडे पुरावे आहेत, आणि पुरावे सुद्धा मी देऊ शकतो. बनावट प्रकारे श्रेय घेण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचं होतं, आहे आणि कायम आहे. काल देखील भारतीय जनता पार्टीने अंबड शहरामध्ये जे गोरगरीब लोकांना टॅक्स पावत्या दिल्या, खऱ्या अर्थाने टॅक्स पावते रस्त्यावर उभा असलेला एक जर फळभाजी विक्रेता सुद्धा जर फळभाजी विक्रेता करत असेल, त्याचा सुद्धा टॅक्स घेण्याचं काम नगरपालिका करू शकते. ते काही नामांतर होऊ शकत नाही. आज शहरामध्ये सतत खोटेपणाचा आणि बनावट दाखवून लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचं आहे. कुमार भाऊ, आपण जाऊ कुमार भाऊकडे. कुमार भाऊ, आवाज येत नाही, आवाज येत नाही तुमचा, आवाज येत नाही, आवाज येत नाही कुमार भाऊ, आवाज. दीपक भैया, हा, बोलू का? बोला बोला. आता शिवप्रसाद भाऊ म्हणले ना ते की बाबा ज्या विकासाचं म्हणजे जे पाणी प्रश्नाबद्दल बोलले, आपली जी अगोदरची जालना पैठण ते जायकवाडीची जालन्याला जी योजना गेली, त्यावेळेस 2014-15ला हो हो ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते,
पालकमंत्री बबनरावजी लोणीकर होते, आमदार नारायण कुचे होते. नारायण कुचे साहेबांनी त्यावेळेस डायरेक्ट आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्याकडून ही मान्यता घेतलेली आहे. पण हो, त्या हो. मान्यता घेतल्यावर लोक त्यांचा काही श्रेय घेण्याचा त्यांचा डाव होता. पण ही योजना आमदार साहेबांनीच आणली, कुचे साहेबांनी. बरं. आणि इथं जे भेटून दिलं अंबड शहराला, हा, त्यावेळेस पालकमंत्री पण आले, आमदार साहेब पण आले. त्यावेळेस जे पाणी आपल्याला अंबडला भेटत होतं त्यावेळेस ते उद्घाटन झालं त्यावेळेस. बरं. हा, चालतंय. गंभीरपणे मी सांगू शकतो. बरं बरं, मला सांगा आता, मी चांगले साहेबाकडे जातो. भैया आपल्याला नम्र विनंती आहे की आपण एकदा त्या पाणी पुरवठा विभागाच्या सगळ्या ऑर्डर्स वाचून घ्याव्यात आणि त्या योजना कोणत्या काळात झाल्या त्या तारखा वाचून घ्याव्यात. आमदार नारायण कुचे साहेबांनी साधं एक पत्र दिलं होतं. त्या पत्राची तारीख आणि जी ऑर्डर गव्हर्नमेंटने काढलेली त्याची तारीख जर आपण वाचली तर तुम्हाला सत्यता लक्षात येईल. मंगेश भाऊ, हां, त्याच्यावर या 2014ला ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब, भैया ऐका ना, तुम्ही अत्यंत ज्येष्ठ नेते आहात. दीपक भैया, पाणी भेटलं. दीपक भैया तुम्ही ज्येष्ठ नेते आहात. आपल्याला बद्दल आमच्या तुमच्याबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे. परंतु तुम्ही त्या ऑर्डर जर वाचल्या ना तर सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येईल. दीपक भैया, ही फाईल बघू शकता मंगेश भाऊ तुम्ही. बरं बरं. नाही आपण दीपक भैया आपण ऑर्डर वाचावेत अशी आपल्याला विनंती आहे. ऐका ना, आता आणि माझा प्रश्न भारतीय जनता पार्टीशीच निगडीत नाहीये. माझा प्रश्न 10 वर्ष सत्ता सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने इथं भोगलेले आहे. खऱ्या अर्थाने 10 ते 7.5 वर्ष, फक्त 7.5 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात अंबड नगरपालिका होती. राजेश टोपे साहेबांच्या नेतृत्वात 7.5 वर्ष नगरपालिका होती. या 7.5 वर्षामध्ये राजेश टोपे साहेबांनी अंबड शहरामध्ये पॉलिटेक्निक कॉलेज आणण्याचं काम केलं, नाट्यगृह आणण्याचं काम केलं, तहसील इमारत आणण्याचं काम केलं, अंबड शहराला भुयारी गटर योजना देण्याचं काम केलं, अंबड शहराला जायकवाडी जालना पाणी पुरवठा योजनेतून देण्याचं काम केलं. त्यानंतर अंबड शहरामध्ये मलनिस्सारण केंद्र आणण्याचं काम केलं. त्यानंतर अंबड शहरामध्ये विविध भागामध्ये सुलभ शौचालय बांधण्याचं काम केलं. त्या 7.5 वर्षाच्या काळामध्ये अंबड शहरामध्ये सगळे रस्ते नव्याने करण्याचं काम केलं. अंबड शहरामध्ये स्वच्छता अतिशय उत्तम बीबीजी भारतीय म्हणजे जी भारतीय संसद मध्ये स्वच्छता करणारी एजन्सी आहे, महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये स्वच्छता करणारी एजन्सी आहे, ती एजन्सी अंबड नगरपालिकेत आणण्यामध्ये काम केलं. अंबड शहराला 110 बेडेड हॉस्पिटल देण्याचं काम राजेश टोपे साहेबांनी केलं. अंबड शहरामध्ये वैभव टाकणारं तुमचं मच्छुदरी देवी संस्थान परिसर विकास करण्याचं काम तीर्थक्षेत्र योजनेतून करण्याचं काम राजेश टोपे साहेबांनी केलं. अनेक योजना आहेत. माझा भारतीय जनता पार्टीला प्रश्न आहे, तुम्ही 9 वर्षापासून एक हाती तुमची सत्ता आहे. ही सत्ता असताना तुम्ही अंबड शहराला काय दिलं, हे तुम्ही काय दिलं हे शहराला सांगितलं पाहिजे. भैया, रस्ते नाल्या हे जे रेग्युलर निधी आहे याच्या व्यतिरिक्त आपण अंबड शहरामध्ये काय आणलं हे भरीव पद्धतीने आपण सांगितलं पाहिजे. हो हो भैया सांगा. ते म्हणतायत की भारतीय जनता पार्टीने कुठला विकास इथं केलेला आहे अंबड शहरात? हे पहा, शिवभाऊ म्हणले की बाबा हे म्हणजे तहसील झालं, SDM ऑफिस झालं, अजून बरेचसे कॉलेज असेल, हे मान्य आहे सगळ्यांना. पण मूलभूत सुविधा आपण काय केल्या? मूलभूत सुविधाकडे कोणाचं लक्ष आहे का? आज अंबड सारखं शहर आहे, ग्रामीण भागातून लोक येतात, म्हणजे पुरुष येतात, महिला येतात, त्यांना एक स्वच्छता गृह पण नाही आपल्याकडे अंबड शहरात. म्हणजे आज आपल्या अंबड शहरामध्ये 9 वर्षापासून नाही, आपण पण 10 वर्ष सत्तेत होतो, 7.5 वर्ष होतो आणि अंबड शहरामध्ये आम्ही विविध भागामध्ये सुलभ शौचालय बांधले. तुम्ही ते टिकवले सुद्धा नाही तुमच्या सत्तेने. मी काय म्हणतो, सत्ता सर्वांनी भोगलेली आहे, सर्वांनी भोगलेली आहे. मूलभूत सुविधेकडे आपण कुठे लक्ष दिलं का? नक्कीच आमच्या काळात आम्ही मूलभूत सुविधेकडे खूप लक्ष दिलं. हा बोला कुमार भाऊ, बोला. आपण 9 वर्षात केलंय का? मी काय म्हणतो, 5 वर्ष हीच बाब आपण 9 वर्षात का नाही केली? खुर्चीवर होतो. 5 वर्ष 9 वर्षात 5 वर्ष आम्ही खुर्चीवर होतो. 9 वर्ष 4 वर्ष प्रशासक आहे. 4 वर्ष म्हणून कसं 9 वर्षांपैकी 4 वर्ष प्रशासक तुमचं होतं, आमदार साहेब तुमचं कारभार चालत होते. खुर्चीवर होतो असं 5 वर्ष. असं कसं बोलून चाललं ना भैया? अरे ते कारभार कोण पाहत होतं हे 4 वर्ष? एकटा बोलत नाही. बरं शिवभाऊ, 1 मिनिट.
प्रशासक भैया असल्यावर कोण आपण असतं? पाणी प्रशासक भैया असल्यावर कोण पाणी कारभारी पुरवठ्याच्या असतं? विषयी भैया पाणी पुरवठ्याच्या विषयी आपण बोललात. हा. पाणी पुरवठ्याच्या विषयी आपण बोललात. नवीन योजना अंमलात आली, मंजूर झाली. हम्म. योजना मंजूर झाली का पाणी आरक्षित झालं हे जरा सांगा अंबडच्या जनतेला. नाही नाही, योजना आहे पहा, ज्या वेळेस टेंडर होईल त्यावेळेस योजना मंजूर मंजूर आहे करतं का सरकार. पाणी आरक्षित झालं? हो, पाणी पण आरक्षित हा. झालेलं आहे. त्यावेळेस सगळाच त्याचा विचार केला जातो. ज्यावेळेस फक्त आम्हाला पाणी आरक्षित आलं, झालंय. पाणी पण आरक्षित करणार आणि त्यावेळेसच ती योजना मंजूर अगोदर होईल. अगोदर फक्त पाईप जोडून हा, काय करणार आपण काय तुम्ही? सांगितलं? योजना मंजूर केली. मंगेश भाऊ, हो, मंगेश हो. भाऊ, ऐकतोय, पाईप ऐकतोय. जोडून आपण काय करणार म्हणले? नाही. ज्यावेळेस योजना पाण्याची मंजूर केली. परवानगी घेणार नाही तोपर्यंत तुम्ही ती योजनाच मंजूर करू शकत नाही ना. हम्म. मग आता मग योजना बरोबर आहे मंजूर का? झाली का हो नाही? हो हो. हा, झाली ना मंजूर. योजना मंजूर झाली का नाही? पण आंबड झाली करायची ना भाऊ, मंजूर. ऐका ना, पाणी पुरवठा योजना आणल्या गेली आहे, मान्यच आहे, त्याचं स्वागतच आहे, आंबडकराला कोणी का होईना. पण पाणी पुरवठा इथं मंजूर झालं, 12 MLD पाणी मिळालेलं आहे, पण खऱ्या अर्थाने आंबडकरांची घशाची कोरड ही संपलेली आरक्षित नाही भाऊ. झालं, मिळालं नाही. पाण्याची वितरण पाणी व्यवस्था आरक्षित आज बी झालं, मिळालं पाहिजे त्या नाही. पद्धतीने नाही. साठवणूक नाही आपल्याकडे. आपल्याकडे साठवणूक त्या तर- बातम्या देऊ नका. कुमार भाऊ, खोटी माहिती पुरवू नका. पाणी आरक्षित माहिती झालं, का? मंजूर झालं नाही. नाही नाही, हा? तुम्ही त्याचं टेंडर झालं का नाही झालं, मंजुरी भेटली आणि- नाही का तुम्ही आणि- बघू शकता ना. बर दुसरी गोष्ट भैया आपण भैया एखाद्या- दुसरी नाही, गोष्ट नाही, मंगेश भाऊ, आपण एखाद्या हो. घरचा 7-12 काढून बघू शकतो, तो सरकारी फाईल पण बघू शकतो. बरोबर आहे. बर ठीक आहे. नक्कीच बरोबर आहे, बघा, नक्कीच बरोबर आहे. विकासाच्या बाबतीत बघा बोलले तुम्ही, झाली का नाही मंजूर. हो. भैया विकासाच्या हा. बाबतीत बोलले. हा हा, बोला. काँग्रेस इतके वर्ष होती, राष्ट्रवादी काँग्रेस इतके वर्ष होती, त्यांनी हा. विकास केला का? अहो, त्यांनी विकास केला नाही म्हणून तुमच्या हातात नगरपालिका दिली जनतेने अंबडच्या. तुम्ही काय दिवे लावले? तर मग आम्ही ज्या मूलभूत सुविधा होत्या त्या मूलभूत सुविधाकडे आमचं लक्ष काय? आहे. हा? रस्ते आहेत, कुठे? नाली झाली आहेत, का? पाणी मुतारी बांधली आहे, का एखादी? स्वच्छता आहे. स्वच्छता एखादी आहे. मुतारी बांधली का? हा सर्वात कुठे? मोठा विषय. म्हणलं ना. हा सर्वात मोठा विषय भैया. ऐका ना. सर्वच होते. मी कुमार भाऊ जे बोलतायत हा सर्वात महत्वाचा विषय अंबड. आपल्याकडं शिवसेना- स्वच्छतागृह आहे का? आपला अंबड शहराचा आपल्याकडं पार्किंगची व्यवस्था आहे का? आता पार्किंगची व्यवस्था आहे आता का? सत्ता कोणी सोडली? आता सत्ता कोणी सोडलीये? मग 4 तुम्ही काय केलं वर्ष त्याच्यावर? झाले सत्तेत कोणीच नाहीये. तुम्ही नाही, आम्ही नाही, असं कोणीच नाही. 5 हा? वर्ष होतो आम्ही अहो सत्तेत. सगळा भैया दीपक भाई, लोकल भैया पटणार सगळा नाही ना. 5 वर्ष होतो, 5 अहो, वर्ष. अहो भैया, भैया पाटलं सत्ता नाही तुम्हीच लोकल. उपभोगताय. अहो सगळी सत्ता तुम्हीच वापरताय सध्या. नाही, नाही, नाही. हे चुकीचा आरोप आहे. नाही, नाही, असं नाही. भैया माझं- माझा एक प्रश्न आहे दीपक भैया. ऐका ऐका चांगले साहेब आपण चांगले साहेबाकडे जाऊया. त्यांचा काय प्रश्न आहे ऐकूया. एक मिनिट. 6 दिवस पाणी पुरवठा देत होते. हा. हा? 6 दिवसाला पाणी देऊ लागले होते विधानसभा इलेक्शनच्या पूर्वी. आणि नाही, जसं नाही, विधानसभा नाही. इलेक्शन झालं तसं तुम्ही काय केलं? नाही, पुन्हा नाही. 15 दिवसाला पाणी पुरवठा आणला. नाहीच दिलं. त्यावेळेस पण नाही अरे दिलं. ते 12 दिवसाला 13 दिवसालाच पाणी येतं. नाही. भैया. बर नाही, बर 12 दिवसाला 15 दिवसाला का पाणी येत आहे? हा? काय येतंय? नाही, अंबडमध्ये जी पाणी व्यवस्था आहे आपल्याकडं, हा. जे जलकुंभ आहे हा. ते हा. 4च आहे आपल्याकडं. हो 4च आहे. हा? हो 4 हो. असल्यावर त्याचे अंबड शहराची व्याप्ती वाढलेली आहे. त्या हो. व्याप्तीमुळे बिलकुल मान्य आहे आम्हाला. टप्पे हा. होतात. हा मग आता काहीतरी फॉल्ट होतो, एखादा लाईट गेली, समजा लाईटचा फॉल्ट झाला, कधी पाईपलाईन फुटली, हा आपला तुमचा कोणाचा दोष नाही, हा माझा पण दोष नाही आणि कोणाचा नाही. त्याच्यासाठी 15 दिवस लागतात का? त्यावेळेस कधीतरी 15 दिवसाला 20 दिवसाला पाणी येतं, हे मान्य आहे नाही तर सगळ्यांना. दररोज 3 दिवस नसता 3 दिवसाला 4 दिवसाला येत आहे. नाही, मी सांगतो ना, 12-13 Problem नाही दिवसाला आला तर पाणी 3-4 येतं. दिवसाला 12-13 येतं का? दिवसाला पाणी येतं ना. आता हो ना, मी माझा शहरात प्रश्न राहतो, तोच आहे. तुम्ही शहरात राहता, 12-13 दिवसाला पाणी भैया येतं. माझं तेच म्हणणं आहे. हा. 12-13 दिवसाला तरी काय येतंय? त्याच्या मागचं कारण? त्याच्या मागचं कारण आता हे हा. सर्व आता हे पहा, तुम्ही पण नगरसेवक होते, हा. हो शिवप्रसाद भाऊ बी नगरसेवक होते. होते आता होते हा विषय
हा विषय मोठा आहे काय. हा 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 आता हा विषय ते बोलण्याचा भैया मला भैया योग्य मी वाटत मी नाही. मी त्याच्या योग्य मागचं वाटत नाही तो. त्याच्या मागचा नाही नाही मी मला काय सांगतो. ह्याचं वर्णन नाही, मला काय वर्णन नाही. हा? हे पहा आपल्याकडं साठवण कमी आहे मान्य मी आहे. म्हणलो ना आपल्या मुळात- नगरपालिकेकडे साठवण कमी आहे. यास मुळात काय झालंय, साठवण तयार करण्यासाठी जे पैसे आपल्याकडे उपलब्ध होते किंवा ज्या फंडातून ज्या योजनेतून आपण जलकुंभ बांधू शकत होतो त्या योजनेचे पैसे आपण मोंड्यात खर्च केलेत. मान्य आहे काय? नाही नाही म्हणत नाही, तो फंड हा? वेगळा होता. नाही नाही कोणता फंड होता सांगा ना ते कोणता मला फंड होता? मी इतक्या ब्रेकर detail लावून पाहिला रोड नाही, फोडून. कोणता होता. ब्रेकर लावून भैया हे याचं उत्तर तुम्हाला नाही, ऐका नाही. तुम्हाला उत्तर द्यावाच लागणार आहे भैया. खऱ्या ऐका आता शिवप्रसाद कुमार भाऊ पण एक मिनिट, कुमार भाऊ तुम्हाला थांबवतो. चांगले साहेब तुम्हाला देखील थांबवतो एक मिनिट. हो ना खऱ्या अर्थाने भैया जो फंड ऐकून घ्या, कृषी उत्पन्न बाजार समितीला त्यांच्या अत्तरीत जाऊन संरक्षण भिंतीच्या आतमध्ये जाऊन रोड हा. नगरपालिकाचा फंड वापरणं कृषी उत्पन्न बाजार समिती देखील तुमच्या ताब्यात आहे. तरी सुद्धा नगरपालिकेला तिकडं खर्च करण्याची काही गरज नव्हती. तो खर्च का केला? अधिकारच अहो नाही. इथं शहरात जनता नगरपालिकाने मंगेशजी काम करण्याचे अधिकारच नाही. नाही नाही जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तो हो. अंबडचा एक अविभाज्य भागच आहे भैया, तो. तुम्ही मान्य करा. हो भैया तुम्ही सत्तेमध्ये फक्त शिव- गुत्तेदार शिव- पोस्टसाठी शिव- सत्ता पाहिजे भैया. आम्हाला. अविभाज्य भागच आहे ना तो भैया. अंबडचा. अंबड शहरात हो भैया, म्हणजे भैया. गावात येते मग तिथला विकास करायचा नाही का? भैया तिथं अगोदर उत्पन्न आहे ना भैया, तिथं उत्पन्न आहे, तिथं चांगले टॅक्स रस्ते भेटतात. असताना तुम्ही फोडून रस्ते करताना अहो. शहरामध्ये अनेक भागात रस्त्यांची गरज शेतकरी आहे. त्या भागात काय एक रस्ते केले आपण? मिनिट एक मिनिट मी ऐका एक कुमार भाऊ मिनिट, एक मिनिट, चांगले साहेब एक एक दोन मिनिट, मिनिटं एक मिनिट. दोन एक मिनिटं मिनिट. मी भैयाला बोलतो. म्हणजे एकच मिनिट बोला एकच बोला मिनिट. बोला कधी असतंय अगोदर घरचं पोट भरलं तर माणूस बाहेर देऊ शकतोय. इथं नागरी वस्त्यात विकास नाही, नागरी वस्त्यात रस्ते नाही आणि आपल्याला मोंड्यात रस्ते करायचे कृषी उत्पन्न बाजार नाही, समितीत. नाही. हा? हे पहा, मी जनता तुम्हाला इथं सांगतो. ठोकरा खात फिरत पडते. हा एक मिनिट आपण हा. दलित वस्तीमध्ये पण रस्ते केले काय हा हा? हा अजून दलित वस्त्या इंदिरानगर कोणत्या आहेत मला असेल, सांगा बरं. इंदिरानगर असेल, दलित वस्ती असेल, सगळ्यामध्ये आपण रस्ते अंबड केले. शहरात दलित त्या योजना अंबड आपण शहरात केल्या. दलित वस्त्या किती आहेत? हा? आहेत ना. अंबड शहरात आता दलित तुम्हाला वस्त्या किती माहिती आहे, आहेत? मला माहिती आहे. हा? तुमच्याकडून विचारायला लागेल ना आम्हाला. तुम्ही म्हणताय आता ना दलित आंबेडकर नगर आहे. रस्ते केले. फुले ऐका. नगर आहे. आंबेडकर नगरात किती रस्ते ऐका झाले? ऐका झाले राज ना, बरेचसे झाले ना, झाले. हे बरेचसे राजपूत झाले ना. साहेबांचे काळ झाले. ऐका. एक रस्ता नाही तुमच्या काळातला. बरेचसे झालेले ना. आता जाऊन या आपण एकदा. असेल भैया एखाद्या कामाचं नाव सांगता येईल? भैया हा? एखाद्या अहो, कामाचं एकदा. नाव सांगता येईल? नाही आता कामाचं नाव नाही सांगता येणार मला. मी सांग जे आहे ते मी बरं, सांगायला बरं. तुम्ही जे पाहतो एक मिनिट मी सर्वांना थांबवतो. ऐका भैया सर्वांना थांबवतो. ओके. राजकीय विश्लेषक सचिन माहोर आपल्या सोबत आता जोडलेले आहेत. आपण त्यांच्याकडे थेट जाऊया. हो, हो. मला सांगा माहोर साहेब, खऱ्या अर्थाने तुम्ही आता बघताय राजकीय विश्लेषक आहात, सगळ्या गोष्टी आहात, इथला इतिहास सुद्धा तुम्हाला माहिती आहे. खऱ्या अर्थाने तुम्हाला कुठेतरी वाटतंय का अंबड शहराचा इथं विकास झालेला आहे? काय सांगाल माहोर साहेब? आवाज येतोय माहोर साहेब? काही तांत्रिक अडचणीमुळे बहुतेक त्यांच्यासोबत आपला संपर्क होत नाही आहे. मला आता म्हणायचं आहे, आपण जो आता भारतीय जनता पार्टीबद्दल बोललो आहे, आता कुठंतरी आपण जर त्यांच्याकडे सत्ता होती, जे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या काळात देखील त्यांनी सांगितलं बाबा आता ते भुयारी योजनेचं त्यांनी सांगितलेलं आहे, पण आज तरी ती योजना असफल ठरलेली. आजही कुठं त्याला हे नाही आहे, कुठंही ड्रेनेज लाईनला तिथं स्फोट होऊ शकतात भविष्यात. ह्याचा आता नेमकं निचरा याचा कसं करणार? चांगले साहेब मंगेश भैया, हं. तुम्ही असफल कसं म्हणू शकता त्याला? की आजही बघा तुम्ही की सांडपाणी पूर्णपणे शहराच्या बाहेर जिथं जायला पाहिजे, आउटलेट जिथं हवे आहेत, पण तिथं आउटलेट नाही आहे. हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. पावसाच्या वेळेस जेव्हा पाऊस झाल्याच्या नंतर ते पाणी तुमच्या एसटीपी थोडं दुरुस्त करतो मी. मंगेशजी थोडं मंगेशराव एक मिनिट चांगले साहेबाला बोलू द्या. चांगले साहेब बोलतील ते. हा बोला.
बरं 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 मी ठीक बोलू का? ठीक आहे, एकूण ठीक आहे, ठीक आहे. अंबड शहरामध्ये एकूण 32 किलोमीटरची आपण अंतर्गत या वेअर गटरची लाईन टाकलेली. बरोबर आहे. 32 किलोमीटरची हो शहरामध्ये हो हो पूर्ण छोट्या गल्ल्या मेन हायवे हे सगळं मिळून आपण 32 किलोमीटरची लाईन टाकलेली आहे. आणि ती लाईन आपण सिवरेज ट्रीटमेंट प्लांट मलनिस्सारण केंद्रापर्यंत नेलेली आहे. मलनिस्सारण केंद्राचं सिव्हिल वर्कचं काम आपण 2015ला टेंडर देऊन वर्क ऑर्डर देऊन त्याचे निधी सुद्धा उपलब्ध करून देऊन ते काम पूर्ण झालेले आहे. हम्म. परंतु त्याच्यानंतर जे आतलं मेकॅनिकल वर्क होतं त्याच्यात 3 पाऊंड असतात. ते पाणी तिथं पोहोचल्यानंतर ते पाणी रोटेट करून त्याचा एक मैला एक साईडला खाली दाबून ते पाणी थोडं पुढे टाकलं जातं दुसऱ्या पाऊंड मध्ये, दुसऱ्या पाऊंड मधून तिसऱ्या पाऊंड मध्ये, आणि तिसऱ्या पाऊंड नंतर ते पाणी स्वच्छ पाणी बाहेर फिल्टर म्हणजे त्याला प्रक्रिया करून ते पाणी शेती उपयोगासाठी ते पाणी आपण बाहेर टाकलं जातं. परंतु दुर्दैवाने 2015 नंतर कोणतंही त्याच्यामध्ये मेकॅनिकल वर्कचं काम या लोकांनी केलं नाही. त्याच्यासाठी तत्काळ मध्यंतरी राजेश टोपे साहेब 1-2.5 वर्षासाठी ज्यावेळेस पालकमंत्री झाले होते त्यांनी 16 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्याचं काम केलं होतं. पण त्याच्यात एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांनी ही घोषणा केली होती की अंबडच्या सिवरेज ट्रीटमेंट प्लांट साठी आम्ही 16 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देतोय. त्याचे पेढे वाटले गेले अंबडमध्ये, परंतु अंबडमध्ये निधी आला नाही. याची जबाबदारी कोण घेणार आहे? आणि आपल्या घरामधलं स्वच्छता गृह सुद्धा आपल्याला साफ करावं लागतं दर 8 दिवसाला. टॉयलेट सुद्धा आपल्याला साफ करावं लागतं. मग एवढी मोठी सिवरेज ट्रीटमेंट लाईन आहे त्याला क्लिनिंग करण्याचं काम हे 9 वर्ष या लोकांनी करणं अपेक्षित होतं. हे लोकांनी केलं नाही. दीपक भैयाकडे जाऊ. बोला बोला बोला. हा अंडरग्राऊंड ड्रेनेज आपण आधी केलं. हम्म. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात अंडरग्राऊंड ड्रेनेज आधी केलं आपण. हो हो. एसटीपी प्लांट आपण नंतर बांधला 16-17ला. त्यावेळेस भाजपची सत्ता आली नगर परिषद मध्ये त्यावेळेस काम चालू झालं काय. हो हो. पण आपण कुमार भाऊ जे म्हणले आता की तुम्ही पण म्हणले आता की एखादा स्फोट होऊ शकतो कुठंतरी. कुमार भाऊच्या घराच्या पुढे तुम्ही बघितलं कधी 2 वॉल आहेत अंडरग्राऊंड ड्रेनेजचे, तिथून पाणी निघतं. कधी पावसाचं पाहिलं तुम्ही पाणी निघत असेल उकळ्या मारतं तिथं त्या रोडला. इथं मार्केटमध्ये होतंय, महात्मा फुले चौकात होतंय ते समोर मी बघितलेलं आहे स्वतः. हो. आहे ना, हो ना. कुमार भाऊ मग आज ती ही लाईन जबाबदारी टाकली का कोणाची आहे? त्यावेळेस? हा. मंगेशची. हा, बोला, बोला. मंगेशजी. हा हा ही लाईन ज्यावेळेस टाकली काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात ही लाईन मंजूर झालेली आहे. हो हो. तिथून एकाच म्हणजे 1-1.5 फुटाचा पाईप आहे फक्त. म्हणजे मेन रस्त्याला पण 1.5 फुटाचा पाईप. हो. आणि छोट्या 10 फुटाची गल्ली असली तिरं 1.5 फुटाचा पाईप. हे मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. अच्छा. हा मेन रस्त्याला 3 फुटाचा पाईप पाहिजे ना. जिथं जास्त हो गे 3 फुटाचा तरी पाईप पाहिजे ना भैया. हो हो. ज्या हे काम ते इंजिनियर सांगतील ना, शासकीय एजन्सी करून घेतलं. बघितलेलं आहे. इंजिनियर ठरवतील ना ते इंजिनियर ठरवलं असेल ना इंजिनियर्सनी. नाही इंजिनियर कोणी कन्सल्ट नाही भैया त्या इस्टिमेट मध्ये असेल ना किती व्यासाचा पाईप पाहिजे म्हणून. हो ना. त्या इस्टिमेट मध्ये असेल ना किती व्यासाचा पाईप पाहिजे. मी काय म्हणतो त्यावेळेसच इस्टिमेट व्यवस्थित करा ना. मग इस्टिमेट त्यावेळेसच व्यवस्थित करा. आपण ते इस्टिमेट बघितलं का? आपण ते इस्टिमेट बघितलंय का? बघितलेलं आहे, प्रॅक्टिकली बघितलेलं आहे मी. ते सांगितलं मी. नाही इस्टिमेट मध्ये जे असेल तेच टाकले जाईल ना. नाही इस्टिमेट मध्ये असेल तेच टाकलं जाईल. पण इस्टिमेट तसं करा ना. इस्टिमेट तसं करा ना. कुठं 3 फुटाचा टाकायचा, कुठं 2 फुटाचा टाकायचा, कुठं 1.5 फुटाचा टाकायचा. परंतु त्याच्यावर आपण काही सुधारणा केल्या का? एसटीपी साठी काही प्रयत्न केले का? एसटीपी लाईन बदलायची तर ती पूर्णच बदलावं लागेल. आता लाईन बदलायची गरज नाही भैया. मी आजही छाती ठोकून सांगतो एसटीपी कार्यान्वित झाल्याच्या नंतर कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. आपल्या गुत्तेदारांनी रस्ते बनवताना त्याच्यात मटेरियल टाकलंय. याची जबाबदारी कोणाची? ऐका ना, ऐका. आता सचिन मावर आपल्यासोबत. मावर बोला. आता तुम्हीच राहिले. महाविकास आघाडी वर्सेस महायुती असा विषय राहिलाय. महाविकास आघाडीकडे बी सत्ता होती आणि महायुतीकडे बी सत्ता होती. बरोबर आहे. खऱ्या अर्थाने यांच्याकडेही 5 वर्ष सत्ता होती. तुम्ही देखील 7 वर्ष तुम्ही सुद्धा
महाविकास आघाडीने सत्ता भोगलेली, पण खऱ्या अर्थाने कुठं देखील एक मुतारीसुद्धा बांधण्याचं काम सार्वजनिक मुतारी बांधण्याचं काम हे दोघालाही जमलेलं नाही. आणि आजही तुम्ही जे उमेदवार देत आहेत ते चेहरे पण हा. तेच आहेत. जनतेने का म्हणून तुम्हाला तेच आहेत. परत तेच एकदा आहेत. तुम्हाला निवडून द्यावं आणि तुमच्यावर विश्वास ठेवावा. पुन्हा मतदान केलं पाहिजे. हा कुमार भाऊ, हा, का म्हणून तुम्हाला ते चेहरे जरी यांच्याकडे तेच असतील, हा चेहरे जरी यांच्याकडे तेच असतील, हम्म. आमच्याकडे नाहीत ना ते चेहरे. आणि आम्ही 24 तास लोकांच्या कामात आहेत. यांचे फ्रॉड आम्ही ओपन करून दाखवलेत ना. का आम्हाला जनता मतदान करणार नाही? अहो, रस्ता मेन मार्केट मधला रस्ता स्वतः मला 2 वेळा उपोषण करावं लागलं, 2 वेळा आत्मदहनाचा इशारा द्यावा लागला, तेव्हा कुठे जाऊन तो रस्ता उकरून नव्याने करावा लागला. पण आजही आंबेडकरांचे आपण प्रश्न बघितले ना, आजही आंबेडकरांचे प्रश्न आहेत. आठवडी बाजाराचा मुद्दा असेल, जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ग्राउंड असेल, वयोवृद्धांसाठी कुठंतरी गार्डन असेल, त्यानंतर पथदिवे असतील, अहो, आजही काही गोष्टीचे नामांतर असतील लोकांचे घरांचे. परवाची गोष्ट आहे. या प्रश्नाला आजही देखील कुणी बोलत नाहीये. हां एका विद्यार्थिनीला भटक्या कुत्र्याने चावा घेतला. अहो, आम्हाला ठिय्या आंदोलन करावं लागलं सिओच्या कॅबिन मध्ये, तरी अजून त्याच्यावर काहीही कारवाई नाही. मोकाट जनावरांचा विषय पण आहे ना, मोकाट जनावरांचा विषय आहे. मोकाट जनावर रस्त्यावर बसलेले असतात, पार्किंग नाही. हो, पार्किंगचा विषय आहे. हो, पार्किंग नाही, कुठे साफसफाई नाही, कुठे शहरात साफसफाई. शर्यत देतो मी, लागेल तेवढी. जर कुठे शहरात साफसफाई असेल, हा, याचं सांगणं चालू आहे. कुठं चालू आहे? मग आपणच महाविकास आघाडीमध्ये असताना आता चांगले साहेब आहेत, भारतीय जनता पार्टीकडून दीपक भैया आहेत, यांनी सत्ता उपभोगलेली आहे. मग विकास, अंबड शहराचा विकास गेला तरी कुठं? अंबड शहर आज विकास आता यांनी काय केलंय? हा मी सुरुवातीलाच सांगितलं, विकास शहराऐवजी यांनी नगरसेवकांचा केला आणि गुत्तेदारीतून केला. हे स्पष्टपणे सांगतो मी, आणि छाती ठोकून सांगतो. आणि नसल तर मी पुरावे देतो. भैया केला ना त्यांनी. मंगेश भाऊ बोलू का? बोला भैया. काँग्रेस राष्ट्रवादीची ज्यावेळेस सत्ता होती त्यावेळेस काम अगोदर व्हायचं आणि मग टेंडर व्हायचं. पण ठीक आहे ना, काम तर व्हायचं ना. बोलू द्या कुमार भाऊ, त्यांना बोलू द्या. काम तर व्हायचं ना. बोलू द्या कुमार भाऊ, त्यांना बोलू द्या. हा, ठीक आहे. भैया बोला भैया. काँग्रेस राष्ट्रवादीची ज्यावेळेस सत्ता होती बोला भैया, ना, बोला. मंगेश भाऊ ऐकू येतं का? हो येतं, आवाज येतोय. बोला. काँग्रेस राष्ट्रवादीची त्याचा पाठपुरावा ते केला. झालं भैया, ते झालं काँग्रेस. एक मिनिट मी बोलू का? आणि एक मिनिट बोलू का? बोलू द्या, 1 मिनिट बोलू द्या. सर्वांकडे येतोय मी, सर्वांकडे बोलू दे त्यांना. घेऊन बसलेत. त्यांना बोलू द्या. जे असे काम करायचे ना, ज्यांची काँग्रेसची सत्ता होती, त्यांनाच यांनी उपाध्यक्ष करून ठेवलंय. हेच यांच्या पक्षाचे आता 9 वर्ष कारभारी होती यांची. संभावित अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. नाव ठेवता कोणाला तुम्ही? तेच हे काम करायचे. काळ कोणता म्हणायला लागलो? भैया. लक्षात घ्या, काळ बघा. ऐका, बोलू द्या. मी काय म्हणतो, बोलू द्या. पण सत्ता घालून चांगले साहेब बोलू द्या. त्यांना बोलू द्या. त्यांचं म्हणणं काय, 2 मिनिटं बोलू द्या, ऐकू द्या. बोला भैया, बोला. बोला. हा भैया बोला. बोला भैया. सांगितलं ना मी, त्याला बोलू द्या ना. आता सांगितलं. चांगले साहेब. मी बोलू का काळ भैया? बघा म्हणलो मी, काळ कोणता आहे? सगळे आपण अंबड शहरातले ते हो, काळ लक्षात घ्या बोलू जरा. का मी? चला चांगले साहेब बोला. बोलले ना भैया, चांगले साहेब बोला. अंबड नगरपालिका झालेली आहे की मी मान्य अगोदर केलं, काम आम्ही व्हायचे. 5 वर्ष सत्तेत होतो, 4 वर्षापासून प्रशासक आहे. मुळीच भैया असं पण तुम्हाला त्याच्या स्वीकार करणार अगोदर नाही. कोण सत्तेत होतो असं म्हणून तुम्हाला तुमची जबाबदारी बरोबर आहे, बरोबर आहे. येणार नाही. आणि तुम्हाला मूलभूत आम्ही प्रश्न, 5 वर्ष सत्तेत होतो लोकांना म्हणून. नागरिकांना तुम्ही जो 9 वर्ष त्रास दिला ना,
त्या 9 वर्ष प्रश्नापासून नाही, तुम्हाला 5 पाहता वर्ष येणार नाही. म्हणायला लागलो मी, 5 वर्ष. बरं मुळीच 5 नाही, वर्ष 9 देखील वर्ष आता झाली. चार वर्ष हा प्रशासक, बरं 9 4 वर्ष वर्ष नाही प्रशासक आहे. भैया 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 शिवभाऊ, तुम्हाला तुम्हाला तर कळता पूर्ण येणार नाही सत्ता बरं, मिळाली ना. प्रश्नापासून. शिवभाऊ बरं 5 हा. वर्ष त्रास दिला जनतेला, नाही 9 वर्ष त्रास दिला, नाही पण दिला. 5 वर्षाचा त्रास दिला ना. जनतेच्या सेवेत होतो आम्ही. मुळीच नाही कुठल्या सेवेत? भैया, नाही, नाही, जनतेच्या तुम्ही सेवेतच होतो आम्ही 5 तुमच्या वर्ष. त्रास कशाला देणार इतकी आम्ही जनतेला? आरोग्यांची अंबड शहराने आयुष्यात कधी पाहिले नाही. इतकी आरोग्यांची नाही. या 9 वर्षात लोकांनी पाहिली. असं दाखवा एखादं प्रकरण काही झालं असेल तर. मी तुमच्या भेटीला नक्की भैया ते लोक पाठवतो ज्या लोकांना आरोग्यांची नाही, पण कुठंतरी ऐका चांगले साहेब, तुम्ही जे कुठंतरी आपण देखील सत्तेमध्ये होता, कुठंतरी आपण देखील सत्ता भोगलेली. कारके साहेब आपण बोलू देणार असेल तर बोलतो आम्ही. बरोबर, बोला एक बोला. मिनिट मला दीपक भैयाच्या एका प्रश्नाचं येस, उत्तर बोला बोला द्यायचं आहे. भैया बोला. दीपक भैया म्हटले की अगोदर काम व्हायचं नंतर एस्टिमेट व्हायचं. हो हा एक पिरियड होता. येस. त्याच्या विरोधात आम्ही आंदोलनं केली होती आणि चौकशा सुद्धा केल्या होत्या. त्याच्या आजही चौकशामध्ये ते अनेक लोक गुंतलेले आहेत. तर ते जे लोक काम करायचे ना ते 9 वर्ष यांचे उपाध्यक्ष होते आणि आता ते भारतीय जनता पार्टीचे संभाव्य उमेदवार होऊ शकतात. म्हणजे हो हो. जे काम करायचे होते आज ते भारतीय जनता पार्टीमध्येच आहेत. हम्म. हे कल्चरच आहे. भैया म्हणजे मी हे काळ पहा. काळ जरा पाठीमाग जा, भूतकाळात जा ना जरा पाठीमाग. हम्म. हो, हे एक भूतकाळात सांगा. सांगतोय आम्ही. काय होतं? भैया हा. भूतकाळात काँग्रेसच्या काळात जे काही होत होतं आणि जे ते राष्ट्रवादी करणारे काँग्रेस तर काँग्रेस म्हणलो मी, फक्त काँग्रेस नाही म्हणलो. हो तर त्यातले काँग्रेसचे जे करणारे करते करविते होते हा. ते तुम्ही मांडीला बोलताय. तुम्ही तुमच्या पक्षात घेऊन आता बसले त्यांचा- नाही नाही आमच्या आता पक्षात त्यांना तुम्ही त्यांचा धुवून प्रवेश घेतलं. नाही आमच्या पक्षात त्यांचा हा. प्रवेश झालेला आहे. आम्ही त्यांचं स्वागतच करणार आहे कधी पण. हो ना, त्यांना प्रवेश दिला ना तुम्ही त्यांना. हा, आता जाहीर तुम्ही प्रवेश तेच दिला करणार आम्ही का? त्यांना. हो तर तुम्ही तेच पहिले पाडे पंचावन्न करणार का मग आता? काय पहिले पाडे पण त्यांची सुरू जी आहे. त्यांची जी कार्यपद्धती होती तीच अंमलात आणणार का पुन्हा? आम्हाला काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे. भैया काँग्रेस अहो, युक्त काँग्रेस भाजप झाली मुक्त तुमची. भारत करता तुम्ही काँग्रेस युक्त भाजप केलं ना हो. नाही असं नाही, नाही. खऱ्या अर्थाने हा विषय ऐका, मूळ भाजपाही लाभ सगळ्यात महत्वाचा विषय आहे, अंबड शहराचा विकास झालाय का, हा ज्याची आपली नाळ आपल्या अंबड शहराशी जोडलेली आहे. आपण अंबडकर आहोत. अंबड शहराच्या प्रत्येक नागरिकांना या संदर्भात उत्तर Yes. माहित आहे. अंबड शहरामध्ये मागील 9 वर्षात शून्य विकास झाला. शून्य. लोकांना त्रास देण्याचं मंगेशजी. काम यांनी केलं. लोकांना मानसिक आणि मूलभूत सुविधापासून दूर ठेवून मानसिक त्रास या लोकांनी दिलेला आहे. जनता यांना माफ करणार नाही. जो प्रश्न विचारत होते ना कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र तर कुठे नेऊन ठेवला अंबड शहर, हा प्रश्न आहे खऱ्या अर्थाने. आपण अंबड ऐका शहराला ना, भकास करण्याचं काम या लोकांनी भैयासाहेब देखील ऐका ना, कुठंतरी राजेश टोपे भैयासाहेब देखील म्हणले होते मंगेशजी, अंबडला मंगेशजी, बारामती करू, मंगेशजी. पण काही त्यावेळेस असंही झालं की बारामती नाऐवजी भानामती झाली म्हणून असे देखील घोषणा देखील झाल्या होत्या, चर्चा देखील झाली होती. आणि आज काय अवस्था आहे? आज काय अवस्था आहे अंबड शहराची? मंगेशजी आता तुम्ही आठवण करून दिली. मंगेशजी ऐका ना, हम्म. तुम्ही आठवण करून अहो, दिली. आपण अंबड शहराऐवजी बिस्लरी पाणी पाजणार होतो. बिस्लरी हो. काय ऍक्वाचं पाणी हो. पाजणार होतो आपण. बरोबर आहे. आहे का नाही? घोषणा होती का नाही? हो होती त्याच्या होती. जाहीरनाम्यात अजेंडा बी देखील होता त्याचा. अजेंडा मध्ये होती का नाही यायच्या? हो. दीपक भैया, हा? आम्ही त्या नाना पार्क साठी आणले 2 कोटी रुपये तुम्ही तळ्यातले गेले कुठे गेले? ते उद्यान तुम्ही केले, ते गार्डन लोकांना दाखवा नेऊन. 2 वर्ष नाही, मागच्या नाही. 2 वर्षापूर्वी गार्डन तयार केलं तुम्ही 2 कोटी रुपयाचं. ते गार्डनचं अंबडच्या लोकांना दाखवलं ना. केलं तुम्ही ना, म्हणाल केलं की ना. हरले मी. कागदावर नाही नाही केलं. शिवभाऊ कागदावर केलं ना ते. नाही, तुम्ही नाही. पाहिलंच नाही, कागदावर केलं ते. कुमार भाऊ आत्ताच म्हणले की बाबा जे इस्टिमेट असतं त्या इस्टिमेट प्रमाणे तिथं काम झालेलं आहे. जाऊन बघा. झालेलं आहे का? दाखवा उद्या कोण जाऊ कोण तरी काम बघा. दे. estimate प्रमाणे काम झालं. तुम्ही estimate हा? बघा. दोघं भैया. नगर परिषदमध्ये होते. नाही अजून तरी भैया भैया, गार्डन तरी अजून आपण पाहायला या भेटलेलं प्रक्रियेतून नाही. बाहेर होतात. जे दीपक estimate भैया, होतं त्याप्रमाणे त्याचं काम आपण- झालेलं आहे. दीपक भैया, आपण या प्रक्रियेतून खरंच बाहेर होतात. तुम्हाला ह्या लोकांनी काय गोंधळ घातलेला आहे तुम्हाला याची खरंच कल्पना नाही. तुम्ही या प्रक्रियेत खरंच बाहेर होते दीपक भैया. या लोकांनी प्रचंड गोंधळ घातला
आणि व्यक्तिशः दीपक भैया म्हणून तुम्ही या बाहेर पण प्रक्रियेत होतो, नव्हते, पण पण बाहेर तुमचा पण पक्ष होतो. पूर्णपणे याच्यात इन्व्हॉल्ड आहे. 70% उत्तर दिले मी तुम्हाला. 70% उत्तर दिले मी तुम्हाला. बाहेर अजून होतो, येतं- 70% उत्तर दिले मी येत तुम्हाला. आमचे सामान्य नागरिक तुम्हाला पावलोपावली प्रश्न विचारणार आहेत. नाही, सामान्य आम्ही माणूस जनतेला- तुम्हाला म्हणजे पावलोपावली प्रश्न विचारणार आहेत. तुम्ही काय केलं? लोकांना आम्हाला पाण्यापासून दूर प्रश्न ठेवलं, विचारायचा अधिकार हा लोकांना जनतेचा आहे. दिवाबत्तीपासून दूर ठेवलं, लोकांना तुम्ही स्वच्छतेपासून दूर ठेवलं, लोकांना तुम्ही फक्त वेटीच धरलं. आज भारतीय जनता पार्टीमुळे प्रत्येक घरामध्ये लोक एक मिनिट. हिवताप डेंग्यू मलेरिया पासून त्रस्त आहेत. प्रत्येक नागरिक दवाखान्यामध्ये पैसे घालतात. शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला, आरोग्याचा बट्ट्याबोळ झाला, व्यापाराचा बट्ट्याबोळ झाला. अनेक मिनिट. नागरिकांना श्वासनाचे त्रास झाले धुळीमुळे. एक मिनिट, याला एक मिनिट, सर्वस्व म्हणजे- जबाबदार भारतीय जनता पार्टी आहे. बोला बोला भैया बोला. बोला बोला काय बोलत होते मंगेशजी. शिवप्रसाद भाऊ? मंगेशजी. बोला. मंगेश. बोला 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 कुमार भाऊ बोला. आवाज जात नाही का? बोला बोला कुमार भाऊ आवाज येतोय. या आमच्या सोबत किमान जनतेचे एक दोन प्रतिनिधी घ्यायला पाहिजे होते मंगेशाच्या. बिलकुल घेतल्या जातील भाऊ, नक्कीच घेतल्या घ्यायला जातील. पाहिजे होते. 100% घेतल्या त्यांनी जातील. उत्तरं दिली असते. मंगेश भाऊ, आम्ही तर ठीक आहे आपण आम्ही ठीक आहे विरोधक आहोत. आम्ही विरोधातच बोलू. हा विषय फक्त एवढा होता. अंबड शहराची सत्ता ऐका शिवसेनेकडे पण होती, हा राष्ट्रवादीकडे पण होती आणि भारतीय जनता पार्टीकडे बी होती. महत्वाचा विषय आहे यामध्ये आता कुठेतरी अंबड शहराचा विकास झालाय का? मंगेशजी बोला बोला. मंगेशजी यांना विकासाच्या बाबतीत विचारलं तर हे काय करतात, पाठीमागचं सांगतात. 10 वर्ष यांच्याकडे सत्ता होती, 25 वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती, त्यांनी काय केलं? अहो त्यांनी जर काही केलं नसेल आणि जनतेला तसं वाटलं असेल म्हणून जनतेने तुम्हाला सत्ता दिली ना. तुम्ही काय दिवे लावले? तुम्ही आजच्या घडीवर बोलावं लागेल ना आपल्याला. आपल्याला आजच्या परिस्थितीवर बोलावं लागेल आपल्याला. आजच्या केला ना विकास. तुम्ही विकास केला ना. कुठल्या कुठल्या गुत्तेदारांचा केला हेही लिहून देतो मी सांगतो ना कसा विकास झालाय. भैया महात्मा ज्योती सावित्रीबाई फुले रोडवर जाऊ आपण, तिथला विकास पाहू कसा झालाय. हो आजही उघड्यावर मासे विक्री केली जाते तिथे. पोलीस स्टेशन ह्या रोड पाहू, हो. तिथला विकास पाहू कसा झालाय. आपण महात्मा फुले चौकात या, तिथला विकास कसा झालाय तोही दाखवतो मी तुम्हाला. विकास दाखवतो ना कसा कसा झालाय तो. झालाच ना आता. कुठल्या पद्धतीने झालाय मंगेशजी? मंगेशजी चौकात हो बोला बोला. बोला, बोला. 4.5 कोटी रस्ता कुठला? आपण उद्या तिथं जाऊ पाहायला आणि मंगेशजी तुमचा कॅमेरा सोबत असू द्या. या बिलकुल असणारच आहे. तुमचा कॅमेरा सोबत असू द्या. आजही आणि हे सगळे विकास मी दाखवतो ना. कैलास हॉटेल पासून तर मारुतीच्या मंदिरापर्यंत ते पण टेंडर झालेलं आहे. आणि ते त्याला ठीक आहे. आता आचारसंहिता लागली त्याच्यामुळे ते काम सुरू होत नाही. काल परवा झालेल्या रोडची काय परिस्थिती ही बघितली का भैया? दररोज तुम्ही सुनील खानचंदानीच्या दुकानात असता, दररोज असता. त्या रस्त्याची काय अवस्था आहे? सुनील खानचंदानीच्या दुकानात तुम्हाला जाता येतं का टांग टाकून? रोज असतो मी तिथं, रोज असतो. तुम्हाला टांग टाकून जाता येतं का तिथं? तुम्हाला सरळ जाता येतं का दुकानात त्याच्या? हो जाता सुनील येतं ना, खानचंदानी जाता येतं ना, अरे वा. जाता येतं ना. क्या बात आहे. हो, सेल्यूट आहे जाता तुम्हाला मग. अरे तुम्हाला जाता सेल्यूट आहे मग. अरे तुम्हाला बाबा, जाता येतं जाता म्हणजे येतं सेल्यूट चालते आहे. फक्त सेल्यूट आहे, सेल्यूट. आता हो येतो ना. मग चालतंय. आपलं टाइमचं हे बघून आपण काय झालं भैया, टाइमाचं लिमिट 1 घंटा होतं. चालेल आता. व्यंकटेश मेडिकल समोर किती पाणी साचतंय हे पाहिलंय का तुम्ही? कुठेही पाण्याचा सेंटर जवळ किती गटार झालंय मोठं. हो हो हो. पावसाचं पाणी आल्याच्या नंतर निचराई देखील ना कुणीही जरी आलं तरी ते आजही ते प्रश्न आंबेडकरांचे जसेचे तसेच आजही कुठेतरी ते प्रश्न अजून निकाली लागलेले नाहीत. सार्वजनिक शौचालय असो, मुतारी असो, कुठेही नाही. पार्किंगची व्यवस्था नाही. रस्त्यावरचे जे आठवडी बाजार आहेत तो बाजाराचा प्रश्नही तसाला तसाच आहे. कुठेही पथदिव्याची व्यवस्था नाही.
जे वयोवृद्ध लोक आहे त्यांच्यासाठी कुठेही पार्कची व्यवस्था देखील इथं झालेली नाही आहे. जे सत्ता भोगली ती सत्ता केवळ भोगल्या गेलेली. बिलकुल नाही. हेच महत्वाचं आहे तरीही आता. यांचं म्हणणं आहे की विकास केलाय. हो झाला. आज काय? आज पावसाचं पाणी जरी आलं ना, सत्ताधाऱ्यांनी आज जरी पावसाचं पाणी आलं, सत्ताधाऱ्यांनी मागच्या लोकांकडे बोलत दाखवू नये. माझं एवढंच नाही, म्हणणं नाही, आहे, मी काय म्हणतो, सत्ताधाऱ्यांनी जास्त पाठीमागच्या दिवस लोकांकडे सत्ता बोलत कोणाची दाखवू होती? नये. जास्त दिवस सत्ता कोणाची होती? माझं तेच म्हणणं आहे, पाठीमागच्या आज लोकांकडे आता बोलत दाखवू नये. आपण काय केलंय हे दाखवलं पाहिजे, नाही, हे बोललं विकास पाहिजे. करायचा असेल तर आपण त्याला काय वेळ केलंय, लागतो ना, वेळ लागतो ना, विकासाला वेळ लागतो ना. कशाचा मी सांगितलं ना तुम्हाला विकास कुठला कुठला झालाय. सांगितलं ना, विकास केलाय आपण. विकासाला वेळ लागतो. हा? अगोदर मूलभूत सुविधा पाहिजे आपल्याला. हो मूलभूत हो, काय केल्या मूलभूत सुविधा तुम्ही? मूलभूत सुविधांसाठी सुद्धा वेळ लागतोय का? 5 रस्ते वर्षात आहेत, काय पाणी मूलभूत आहे, सुविधा केल्या? रस्ते आहेत, पाणी आहे, लाईट आहे, ह्या मूलभूत सुविधा झाल्या. कोणता रस्ता? सगळेच रस्ते झालेले आहेत ना आता. बरेचसे म्हणजे आणि क्वालिटीचा केला. 75% नाही, हे तर मान्यच करावं लागेल. एक रस्ता क्वालिटीचा दाखवा. 75% झालेले एक रस्ता क्वालिटीचा दाखवा. एक रस्ता क्वालिटीचा दाखवा. क्वालिटीचेच आहे ना, रस्ते क्वालिटीचेच आहे ना. कुठला रस्ता क्वालिटीचा आहे? कुठला सांगा ना रस्ता तुम्ही क्वालिटीचा आहे? कोणता. चला चालेल भैया. एखादं नाव सांगा मला, एखादं नाव कुठला सांगा. रस्ता तुम्ही सांगा ना, कोणता रस्ता क्वालिटीचा आहे? हा? तुम्ही आता सांगा ना एक market नाव. मध्ये- आधी तुम्ही ऐका, केलेलं- तुम्ही सावित्रीबाई फुले मार्गचा रस्ता असो, काम दाखवा. कुमार भाऊ सावित्रीबाई फुले मार्ग रस्ता असो, तो आम्ही शब्द कोट देत रोडचा ना, रस्ता असो, हा, शब्द नगरपालिका ते पोलीस स्टेशन रस्ता आहे. हो सावित्रीबाई फुले मार्ग आहे. हो महात्मा फुले चौकातला रस्ता आहे. हो बरोबर आहे. हे क्वालिटीचे रस्ते आहेत का? हे नगर क्वालिटीचे रस्ते आहेत का? पोलीस स्टेशनचा क्वालिटीचाच रस्ता आहे ना. त्याला आता 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले तो हो, रस्ता बांधून. तो कुठंच उखडला नाही तो. कुठं उघडला? एका रस्ता झाल्याच्या नंतर त्याचं आयुर्मान किती असतं भैया? हा? 10 वर्ष, 20 वर्ष. 10 वर्ष 10 झाले का वर्ष. सावित्रीबाई फुले मार्गाला? हा? सावित्रीबाई आपण फुले केला ना मार्गाला तो. 10 वर्ष झाली का? हा? केला ना तो आपण नंतर. तर व्यापाराची जी नंतर मागणी कधी? होती त्या मागणीनुसार आपण केला रस्ता नंतर. कोणता कोणता? कोणता सावित्रीबाई रस्ता? फुलेचा ना. कोणता रस्ता नंतर? सावित्रीबाई फुले मार्गच माहित नाही भैया तुम्हाला अजून. अरे बाबा, हो ना, हा ना. हा कोणता? भिसेच्या पर्यंतचा, सावित्रीबाई फुलेंचं तिथपर्यंत भिसेच्या हा, घरापर्यंतचा हा. रस्ता. हा, मग आता माहित किती नाही दिवस तर झाले कसं तो आहे? रोड होऊन? किती किती दिवस झाले तो रोड होऊन? 1.5 वर्ष झालं त्याला. त्याचं आयुर्मान किती असतंय? एकदा रोड झाल्याच्या नंतर किती दिवस खराब होऊन येतो? रस्ता आहे ना, तो व्यवस्थितच रस्ता आहे ना आता पण. रस्ता व्यवस्थितच आहे ना. बंद रेटू करू नका नका. भैया नाही, रेटायची नाही. मी रोज जातो त्या रस्त्याने. वास्तव बाबा, मान्य मी काय करा. मोठ्या गाडी माझं मी काय म्हणणं आहे? अकोटमध्ये मोठ्या गाडी घेतो. त्यावेळेचे- मी स्कूटीवरच हिंडतो. त्यावेळेचे रस्ते वास्तव मान्य करा. चला, बस झालं. चालेल. वास्तव मान्य करायचं शिका भैया. टायमाचा अभाव लक्षात घेता. ऐका 1 तासाचाच होता टायमाचा. आपण सगळे आलात त्याबद्दल मी न्यूज 24/7 महाराष्ट्राच्या वतीने आपलं सहज स्वागत करतो. आणि हा आजची चर्चासत्र. एक हा बोला. हो इथं संपलं.